नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण केळी आणि मैद्यापासून छान असा केक बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1.5 कप मैदा, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा सोडा. ह्या चाळणीमध्ये टाकून हे सर्व जिन्नस चाळून घेऊयात. मैदा आणि बाकी जिन्नस चाळून घेतल्यामुळे मैदा हलका होतो आणि केक मग छान फुगतो. आणि त्यामध्ये असलेल्या गुठळ्या पण निघून जातात. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 पिकलेली केळी अशी तोडून टाकायची आहेत. केळी टाकल्यानंतर त्यामध्ये पाऊण कप साखर, पाऊण कप दही आणि पाव कप तेल यामध्ये टाकून मिक्सरला याची बारीकसर पेस्ट बनवून घेऊयात. त्यानंतर केक टिनमध्ये बटर पेपर टाकूयात आणि त्यावर अर्धा चमचा तेल टाकून व्यवस्थित सगळीकडे तेल पसरवून घेऊयात. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर केक टिनला थोडं तेल लावून घ्यायचं आणि त्यावर मैदा भुरभुरायचा. तुम्ही बघू शकता इथे आपला केक टिन पण व्यवस्थित तयार झाला आहे. आता गॅसवर एक मोठं पातेलं किंवा कढई ठेवूयात आणि त्यामध्ये 1 वाटी मीठ टाकूयात. पातेल्यामध्ये मीठ टाकल्यावर मीठ सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. मीठ पसरवून घेतल्यानंतर त्यामध्ये असं स्टँड ठेवायचं. जर तुमच्याकडे असं स्टँड नसेल तर एखादी वाटी किंवा प्लेट उलटी मारून ठेवली तरीही चालेल. स्टँड ठेवल्यानंतर या पातेल्यावर व्यवस्थित असं झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवर 10 मिनिटे हे पातेलं आपल्याला प्रीहीट करून घ्यायचं आहे. इथे बघा आपली केळी, साखर आणि दह्याची पेस्ट पण बनवून तयार आहे. आता चाळलेला मैदा एका भांड्यात काढून घेऊयात. त्यानंतर यामध्ये मिक्सरला फिरवून घेतलेली केळीची पेस्ट यामध्ये टाकूयात. आणि यामध्ये 1 चमचा वेलची पावडर आणि थोडे कापून घेतलेले काजू आणि बदामचे तुकडे यामध्ये टाकून चमच्याने हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे मी केकचं बॅटर व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे. तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. आता हे केकचं बॅटर तयार केलेल्या केक टिनमध्ये ओतून घेऊयात आणि केक टिन थोडा टॅप करून घेऊयात. त्यानंतर यावर गार्निशिंगसाठी आवडीनुसार काजू आणि बदामचे कापून घेतलेले काप टाकूयात. आता 10 मिनिट झालेले आहे आणि आपलं पातेलं पण छान प्रीहीट झालेलं आहे. एखादा कापड घेऊन अगदी सावकाशपणे हे ताट आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. ताट आणि पातेलं दोन्ही पण खूप गरम झालेलं आहे. त्यामुळे यामध्ये आता केक टिन अगदी सावकाशपणे आपल्याला ठेवायचं आहे. इथे मी केक टिन प्रीहीट झालेल्या पातेल्यामध्ये ठेवून घेतला आहे. मित्रांनो, यावर आता अगदी सावकाशपणे आपल्याला ताट ठेवून घ्यायचं आहे, कारण ताट खूप गरम झालेलं आहे. आणि या पातेल्यामधून बाहेर कुठेही हवा जाऊ नये म्हणून यावर मी जड असा खलबत्ता ठेवत आहे. आता हा केक आपल्याला लो फ्लेमवर 40 ते 50 मिनिटे बेक करून घ्यायचा आहे. आता 50 मिनिटे झालेले आहेत. कापड हातात घेऊन हा खलबत्ता आणि ताट दोन्हीही अगदी सावकाशपणे बाजूला काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता केक मस्त टम्म फुगलेला आहे. छान बेक झालेला आहे. यामध्ये आता टूथपिक घालून केक चेक करूयात. तुम्ही बघू शकता टूथपिक अगदी क्लीन निघालेली आहे. म्हणजे आपला केक छान आतपर्यंत मस्त बेक झालेला आहे. जर तुमच्याकडे टूथपिक नसेल तर यामध्ये सुरी टाकून सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तुम्ही बघू शकता सुरी सुद्धा अगदी क्लीन निघालेली आहे. म्हणजे आपला केक मस्त बेक झालेला आहे. आता हा केक टिन पातेल्याच्या बाहेर अगदी सावकाशपणे आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि हा केक 10 ते 15 मिनिटे थंड होऊ द्यायचा आहे. 10 ते 15 मिनिटानंतर हा केक आपण डिमोल्ड करूयात.
आता 15 ते 20 मिनिटांनंतर सुरीच्या साहाय्याने या केकच्या कडा मोकळ्या करून घेऊयात आणि हा केक टिन एका प्लेटमध्ये असा उलटा मारून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपला केक या केक टिनमधून अगदी अलगदपणे निघालेला आहे आणि मस्त टम्म फुगलेला केक तयार झालेला आहे. अगदी स्पंजी असा केक बनवून तयार झालेला आहे. हा केक आता सुरीने कट करून घेऊयात. तर मग मित्रांनो, हा केळी आणि मैद्यापासून बनलेला केक तुम्ही पण घरी नक्की बनवून पहा. तुम्ही बघू शकता छान मऊ, स्पंजी, जाळीदार असा केक बनवून तयार झाला आहे. तर मग मित्रांनो, घरात अगदी सहजतेने उपलब्ध असलेल्या साहित्यात हा अगदी चविष्ट असा केक तुम्ही जरूर बनवून पहा. तुम्हाला आणि घरच्यांना सुद्धा खूप आवडेल. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.